नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की चना सोंगणी करावी की हार्वेस्टरने काढावी. तर हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बरेच शेतकरी मित्र कमेंट केलेले आहे, लाईव्हमध्ये विचारतात. तर चना हार्वेस्टरने काढावे की सोंगून काढावे, कोणतं फायदेशीर आहे? आणि आपल्याला प्रल्हाद सरांनी कमेंट केलेली आहे. ते म्हणतात, चना हार्वेस्टरनी काढावे की कापणी करावी? तर कोणतं बेस्ट राहणार? अशी त्यांची कमेंट आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्ही आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो. तर चला करूया स्टार्ट. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला आता हा चना आहे, जॅकी 9218. आणि व्हेरायटीमध्ये फरक राहतो चण्यामध्ये, नाही का? आता माझा चना प्रत्येकाचा चना वेगवेगळा आहे शेतकरी मित्रांनो. वेगवेगळ्या व्हेरायटीचा लावलेला आहे. जॅकी 9218 फळ तुडतो, वाढतो, नाही का? आता ह्या माझा प्लॉट किती दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो? 112 दिवसाचा झालेला आहे आणि सोंगणीसाठी आलेला आहे. तर उद्या परवा आपण सोंगणी करायला सुरुवात होऊन जाणार. तर आपला मुद्दा होता की हार्वेस्टरनी काढावी की कापणी करावी. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर बऱ्याचशा व्हेरायटी येतात. काही व्हेरायट्या कशा येतात, आता जॅकी 9218, काही झाडं याच्यातले उभे वाढतात आणि काही झाडं असे फैलतात. आणि जेव्हा आपण पाणी देतो का नाही, तिसरं शेवटचं पाणी देतो हरभरा पिकाला भरण अवस्थामध्ये, तर हरभऱ्याची वाढ झालेली असते. तर पाणी दिल्याने काय होते, पाण्याचंही वजन आणि तो हिरवा राहते त्याचंही वजन राहते, घाट्याचं वजन राहते. तर हरभरा असा झोपतो, हे बघा. आणि ह्या काही मशीनमध्ये येत नाही. ह्या झाला जॅकी 9218 बद्दल. तसं दिग्विजय बघा. दिग्विजयला बुडापासून हितभर जागा सोडून वरतं फुलं येतात शेतकरी मित्रांनो. हितभर जागा सोडून, जसं आता हे माझा जॅकी 9218 आहे, इथून हितभर जागा सोडून फुलं लागले, घाटे लागले बघा आहे. पण ह्या हरभरा हार्वेस्टरलाही काय का काढण्याचा नाही. ह्या हरभरा कुठे उभा आहे, कुठे झोपला आहे बघा. इथे ह्या येईन का हार्वेस्टरमध्ये, ह्या नुकसान होईल शेतकरी मित्रांनो. तो इनोज 81 उभा वाढतो, तो पण कुठे जर झोकला असेल, पाणी देताना असा पडला असेल, तर त्याचंही हार्वेस्टरमध्ये नुकसान होईल, नाही का? आता बरेचसे व्हेरायटी आले आहे मार्केटमध्ये, का त्या हार्वेस्टरनेही काढता येतात, पण नुकसान होते शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघितलेलं आहे, सोयाबीनचंही नुकसान होते हार्वेस्टरनं. आणि चना कोणतीही व्हेरायटी घ्या शेतकरी मित्रांनो, चना म्हटला की सेन्सिटिव्ह पीक आहे, याला धक्काही सहन होत नाही. आणि हार्वेस्टरले माल कसा पाहिजे चण्याचा? एकसोय माल पाहिजे काढणीसाठी. हार्वेस्टरला माल एकसोय पाहिजे काढणीसाठी, तेव्हा कुठं आपण हार्वेस्टरनं काढू शकतो. आणि चना कधीच, कोणताच चना एकसोय येत नाही. जर ज्या शेतकऱ्यांचा आला असेल एकसोय, तर जर खर्च जास्त आहे, तर जर कापणी करता मजूर जास्त लागत असेल आणि हार्वेस्टरनं जर चांगला चना निघत असेल, तर हार्वेस्टरनं काढू शकता तुम्ही. पण माझं असं मत आहे शेतकरी मित्रांनो, हार्वेस्टरनं नुकसान होते. कारण की चण्याचं पीक कसं आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. म्हणजे कसं, त्याला धक्का जरी लागला चण्याला, असा ब्लेड असं चालते ना, ब्लेड तुम्ही बघितलं असेल, हार्वेस्टरचं ब्लेड असं चालतं, तर घाटे त्याच्या पडतात, अंदर खिचून नाही घेत. तुम्ही बघा, सोयाबीन काढताना सोयाबीनचे दाणे सांडतात. तर हे चना आपल्या हातचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातलं. आणि सोयाबीन हे आपल्या हातचं पीक नाही आहे खरीप हंगामातलं, कारण की निसर्गाच्या आधारे कधी पाणी येतं, कधी जातं. परंतु रब्बी हंगामातलं पीक हे आपल्या नियोजनाने, फवारणीने, वेळेवर पाणी जर सगळं व्यवस्थित असलं, वातावरण पोषक असलं, तर रब्बी हंगामातलं पीक आपल्याला येते शेतकरी मित्र. फक्त निसर्गाचं जर वातावरण पोषक मिळालं, निसर्ग आपत्ती न आली तर, नाही का? तर हार्वेस्टरने न काढता आपण जर कापणी केली शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला नक्की त्या पिकाचा फायदा होईल आपल्याला. कारण की नुकसान होते. बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात नुकसान होत नाही, 10 किलो 12 किलो असं नुकसान होतात, पण नुकसान होते शेतकरी मित्रांनो.
आपल्याला हरभरे खर्च आला तो चालतो, हरभऱ्याची कापणीच करावी. कापणी केल्याने काय होते, पूर्ण माल जमा होतो आणि हार्वेस्टरने जो काही माल झोकला राहतो शेतामध्ये, बघा, जो काही माल असा शेतामध्ये झोपला राहतो तो माल घेत नाही. आणि तो जर माल खाली पडलेला माल जर हार्वेस्टर घेत असेल, त्याने जर उचलून घेण्याची प्रयत्न केला खाली हायड्रोलिक सोडून, त्याला हायड्रोलिक असतं मशीनला, समोरचं जे राहतं ना फिरवेल गोल गोल घुमणारं, ते हायड्रोलिक असतं. त्याने जर ते खाली केलं तर माती येण्याची शक्यता आहे आणि माती होऊ शकते चण्यामध्ये. आणि कसा निघतो, जर दाढ पडली, आपण जर त्यांना सांगितलं की दाढ पडत आहे, जर सेटिंग झालं तर व्यवस्थित हरभरा निघेल, नाही झालं तर. आणि आपण जर कापणी केली व्यवस्थित, झाड जमा करून आणतो आपल्या शेतामधून गंजीवर, आणि व्यवस्थितरित्या मशीनने निघतो, हडंबा मशीनने चांगला चना निघतो. तर कुठंही नाही होत, दाढही नाही पडत, आपण सांगू शकतो, नाही का. आणि हार्वेस्टरला काढायला चना कसा पाहिजे, थोडा चांबट पाहिजे, थोडा चांबट, एकदम कर नाही पाहिजे. एकदम कर असला की तो त्याचे घाटेच वावरातच सांडते, तो अंदर येतच नाही. थोडा चांबट पाहिजे त्याच्यासाठी, आणि थोडा चांबट जर काढला मग त्याच्यात हिरवे घाटे मारतात. तर समोर यांत्रिकीकरण येणारच आहे शेतकरी मित्रांनो. समोर अजून चेन्यासाठी अजून हार्वेस्टर तयार नाही. हार्वेस्टरने कोणता बेस्ट काय निघते माहीत आहे? सर्वात बेस्ट निघते धान आणि सूर्यफूल, मग लागतो नंबर गव्हाचा, मग लागतो सोयाबीनचा, तुरीचा शेवट लागते शेतकरी मित्रांनो. असे याच्यासाठी हार्वेस्टर बनलेला आहे. सर्वात पहिले धान म्हणजे तांदूळ आपण त्याला म्हणतो, ते निघते. तर चेन्याचा नंबर लागत नाही शेतकरी मित्रांनो हार्वेस्टरमध्ये. आता बरेचसे दोन नवीन व्हेरायटी आलेले आहे, इनियोज 81, इनियोज 108, नाही का, अशा बऱ्याचशा व्हेरायटी आहे मार्केटमध्ये. त्या उंच वाढतात, 2-2.5 फूट वाढतात आणि फूटभऱ्यापासून घाटे लागतात त्याला. आणि तो जर कुठे झोपला असेल, जसा गहू पडतो आपला पाणी देताना, तर तो येण काय आपल्या हडंब्यामध्ये म्हणजे हार्वेस्टरमध्ये नाही येणार, तो नुकसान होते शेतकरी मित्रांनो. तर मी असंच सांगणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला की कापणी करून घ्या, खर्च येणारच आहे. जर मशीन नसती तर आपण सोंगणी केलीच असती, नाही का. तर आता सोंगणी करून घ्या. जसं बघा ना, आता ह्या चना बघा, चना उभा आहे, ह्या येणार, पण त्याच्याच साईडच्या चना झोपून ह्या येणार का, याच्यात माती होणार. याच्यासाठी त्याला खाली करावे लागेल ना. हे बघा, ह्या येणार का. आणि त्याला जे व्हीलमध्ये असतात, जे तारं असतात समोर आकोडे, त्याने घाटे गळतात. आणि हार्वेस्टरला जास्त कर हरभरा नको, थोडं मॉइश्चरपणा पाहिजे. असं आहे मग शेतकरी मित्रांनो, नाही का. आता तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो, तुमचं मत काय म्हणते याच्यावर, तुमचं मत काय म्हणते याच्यावर. चना काढणं योग्य आहे का हार्वेस्टरनी, तुम्ही नक्की कमेंट करा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आज रात्री संध्याकाळी आपण 8 वाजता लाईव्ह येणारच आहोत शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.